पारंपरिक पद्धतीने बेंदर हा बैलासनी सजावट रंगरंगोटी करण्याचा दिवस आहे. आज बेंदर म्हणून हा साजरा केला जातो. अशा पद्धतीने बैलाला रंग लावणे, शिंगाला कलर करून बैलाची कलर शिंगाचे पूर्ण शिंगाला कलर देऊन अशा प्रकारे मामा बैल किती वर्षापासून पाळताय? मी कमीत कमी जवळजवळ 18 वर्षापासून. 18 वर्षापासून. मामा 18 वर्षाचा असल्यापासून बैलांचा हा छंद बैल मामासनी आता आज 68 वय असा जवळजवळ 50 वर्षाच्या कालावधी आज पूर्ण झाली. असं मामांचं ह्या बैलाशी जोपर्यंत जेव्हापासून शेती करतात मामा, तेव्हापासून ह्या बैलांचा छंद हा मामासनी परिपूर आहे. आणि अशा प्रकारे मामा 2 पाडी असणार कायम घरात बांधलेली दावणीला असणारच. असा हा पाडा आहे बघा. हे बघा कसा करतो पाडा, खणखणीत 1 नंबर जातीवंत पाडा आहे. हे बघा. हो सर, माग सर. खिलार महाराष्ट्राची शान. कलर करून मामांची बैलासनी आता रंगरंगोटी चालू आहे. आज बेंदर हा सण बैलांचा कर्नाटकी बेंदूर म्हणून हा महाराष्ट्रात पण आपण केला जातो. अशा प्रकारे कलर रंगोटी करून बैलाला मस्तपैकी सजावट करून. मामा हावळ्या बिळ्या पाजल्या का नाही अजून? हावळ्या पाजलेल्या आहेत. बैलाला गरम पाणी करून आंघोळ घालून बैलाला साफसुथरा एकदम धुवून चकाचक करून आता उन्हाला बांधलेले आहेत. आणि कलर काम चालू आहे, रंगरंगोटी. अशा प्रकारे नामदेव मामांना पण बैल रंगवायचा छंद आहे. अशा प्रकारे नामदेव मामा बी बैल रंगवण्यासाठी रंगरंगोटी करण्यासाठी पाटील मामांच्या इथे आलेले आहेत. दत्तात्रय गणपती पाटील मामा यांचे बैल रंगीत. आता एक बैल रंगवून झालेला आहे. आता दुसऱ्या बैलासाठी पाटील मामा आता बैल रंगरंगोटी करत आहेत. बैलांची आवड ही मामांना पूर्वीपासूनच आहे. अशा प्रकारे मामांची बैल रंगरंगोटी वर्षाला हा सण साजरा केला जातो. अशा प्रकारे बैलांना हावळ्या पाजल्या जातात. हावळ्या म्हणून संध्याकाळी खिचडी दिली जाते ना मामा? खिचडी काल दिला काय? काय दिला? खिचडी, गूळ, तेल. अशा प्रकारे बैलाला पाजले जाते. अंडी, यातून अंडी पण पाजली जातात बैलाला. बैल हुशार होण्यासाठी, बैल तयार होण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी आज बैलाची रंगरंगोटी अशा प्रकारे केली जाते. मामाने रेबणी सर्व तयारी केलेली आहे. आता बैलाला थोड्या वेळात रंगरंगोटी होऊन याची ज्या प्रकारे मिरवणूक काढतात तसे बैल तयार करत आहेत. आता बघूया काय काय नियोजन आहे मामांचं. शिंगे रंगविली बाशिंग बांधली, बाशिंग बांधली शिंगे चढविले झुली. राजा परिधानी
मस्त शिंगे रंगविली वाजंत्री आली वाजंत्री आले लेझिम आणल्या बैलाची शिंगे रंगविली बैलांच्या शिंगांना बांधिले गोंडे हिरवे तांबडे शोभेवंत वाजते गळ्यामध्ये घुंगराचे चाळ